सातारा शहरातील नगरपालिका निवडणुकीबाबत अद्याप सस्पेन्स कायम असल्याने आज एका हॉटेलमध्ये भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नगरपालिका निवडणुकीनिमित्त बैठक होती। यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातील मनोमिलनाबाबत छेडले असता माझी खूप दिवसांपासून नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देऊन मीच नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो असं त्यांनी सांगितलं। मात्र मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, जे काही निर्णय होतील ते सातारकरांच्या हितासाठी आणि भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सांगतील तेच होतील असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे पुन्हा एकदा साताऱ्यात मनोमिलन होणार का नाही याबाबत सस्पेन्सच राहिलेला आहे। आज झालेल्या बैठकीसाठी खासदार उदयनराजे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम हे देखील उपस्थित होते। माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची। खासदारकीचा राजीनामा देतो मी तो करतो। कोकण कधी नाही निवडणूक म्हणून मिळणार होणार का वेगवेगळं अजून काय बैठक नाही, 2 दिवस राहिले आज भाजप कोर कमिटीची झाली आणि सर्व म्हणजे खासदार साहेब होते, उदयनराजे होते, जयकुमारजी गोरे साहेब होते, अतुल बाबा ज्यांना ह्या निवडणुकीचं प्रभारी केलं ते मान्य धैर्यशील दादा होते, मनोज दादा हे सगळेच म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंडलाध्यक्ष सगळे होते। आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं म्हणजे कसं पुढं जायचं, काय काय नियोजन करायचं, कसं हे होणार आहे, पक्षाकडनं ज्या आलेल्या सूचना आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या म्हणजे 5-6 दिवसामध्ये पुढचे जे काय आहेत ते निर्णय हे प्रत्येकाच्या आपापल्या मतदारसंघात जे आहेत किंवा ज्या ज्या म्हणजे काय म्हणायचं जिथं इलेक्शन लागलं आहे तिथले निर्णय 5-6 दिवसामध्ये सगळे जे आहेत ते होते। नगरपालिकेला सोमवारपासून प्रक्रिया सुरू होते फॉर्म भरायला, पण अजून सातारा नगरपालिकेला दोघांना नाही, त्यामुळे सातारकर चिंतेत आहेत। नाही तुम्ही एक लक्षात घ्या, कुठल्याच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून तसं काही हे झालेलं नाही। नुसतं साताऱ्यात काय तर वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झालेले असं काही नाही आहे। आता तुमचं पत्रकारांचं काय, तुमचं सगळ्यांचा नेम साताऱ्यावरच आहे, मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी, जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या। आणि मनोमिलन होणार का नाही याची चिंता आहे। आता उदयनराजे म्हटले मनोमिलन आहे म्हणून आता एवढंच बघा, मी तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि म्हणजे सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं ते स्पष्ट म्हणतात मनोमिलन आहे। महाराज म्हणले की मीच उभा राहतो नगराध्यक्षपदासाठी, महाराज म्हणले मीच उभा राहतो नगराध्यक्ष। तुला मला कशाला विचार चिन्हावर निवडणूक सातारा नगरपालिका चिन्हावर होणार आहे की आघाडीवर होणार आहे? आज पक्षाची बैठक होती ना इथं। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।